पुफ्फवगोतली आज आपण 53वी गाथा, पुफ्फवगोतली 10वी गाथा पाहणार आहोत आणि धम्मपदातली 53वी गाथा. इंटरेस्टिंग गाथा आहे. सगळ्याच गाथा इंटरेस्टिंग वाटतात. जेवढं आपण त्याच्यात शिरतो, त्याचा अभ्यास करतो आणि त्याच्यावर चिंतन करतो आणि बारकाईनं पाहतो आपण प्रत्येक गोष्ट, तर इंटरेस्टिंगच वाटतं सगळं काही. तर गाथा अशी आहे की यथापि पुप्फरा सिंह कैरा माला गुणे बहु एवं जातेन मच्चेन कर्तव्यं कुशलं बहु. त्याचा अर्थ असा आहे. थोडासा मला तर तुम्हाला दोन अर्थ मी पाठवलेले आहेत, हम्म. दोन पुस्तकातले. एक पहिला जो आहे तो अ, बार्टीचा आहे आणि बोखारेंनी केलेला अनुवाद आहे. जसे एखाद्या माणसाने फुलांच्या ढिगाऱ्यापासून खूप फुलमाळा गुंफाव्यात, तसेच जन्माला आलेल्या प्राण्याने खूप पुण्यकर्म केले पाहिजे. मला हा अनुवाद व्यवस्थित वाटत नाही. दुसरा जो अनुवाद आहे तो आहे अं, ज्याप्रमाणे पुष्पराशीतून माळांचे अनेक सर बनवावेत. आता सर म्हणजे आपण जे गळ्यात जे घालतात त्याला सर म्हणतो ना आपण. तर तसा तो शब्द इथं त्यांनी वापरला आहे. म्हणजे माळा माळ, गळ्यातली माळ जशी असते तर गळ्यातले आपण सर पण म्हणतो, तसं हे त्यांनी सर शब्द वापरलाय. ज्याप्रमाणे पुष्पराशीतून माळांचे अनेक सर करावे, त्याप्रमाणे जन्माला आलेल्या मर्त्य माणसाने अनेक कुशल कर्मे करावीत. ह्याच्यात एक काही शब्द म्हणजे अर्थ थोडासा जवळ जाणार आहे गाथेच्या, परंतु मला वाटतं याचा अर्थ आणखीन वेगळा आहे काहीतरी. आपण आधी शब्द बघूया. यथापि कालही शब्द हा आला होता. यथापि यथापि म्हणजे ज्याप्रमाणे, जसं. यथापि म्हणजे ज्याप्रमाणे किंवा जसं. जसं पुष्परा सिंह म्हणजे फुलांच्या राशीतून किंवा फुलांच्या ढिगातून किंवा अनेक फुलं जिथं आहेत तिथं, त्याच्यातून जिथं अनेक फुलं आहेत त्या फुलातून ज्याप्रमाणे अं, एखादा माणूस, एखादी व्यक्ती माळा 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 बनवते. माला माला गुणे. माला गुणे म्हणजे सुंदर सुंदर माळा, किंवा गुणी गुणी म्हणजे गुणवान, म्हणजे चांगल्या माळा, सुंदर माळा बनवते एखादी व्यक्ती. बहु बहु म्हणजे अनेक अनेक फुलांपासून अनेक माळा जशा गुंफल्या जातात, कैरा केल्या जातात. अनेक फुलांपासून जशा अनेक पुष्पमाळा गुंफल्या जातात, त्याच्याशी तुलना केलेली आहे. याच्याशी कशाची? तर कुशल माणसाने एखाद्या कुशल माणसाने अनेक कर्तव्य करावीत, किंवा याच्यात म्हटलंय की कुशल कर्म करावीत, किंवा पण कुशल माणसाने अनेक कर्तव्य करावीत. बहु म्हणजे अनेक, कुशलं कर्तव्यं कुशलं बहु, अनेक कर्तव्य करावे. कर्तव्य म्हणजे कर्तव्य किंवा कर्म. कुशलं म्हणजे कुशल कर्म, किंवा म्हणजे कुशल व्यक्तीने अनेक अशी कर्तव्य करावीत. कारण काय? हे जीवन जन्म आणि मृत्यू याच्या अं, माळेत आहे. जणू काय याच्या याच्या अं, याच्या चक्रात आहे. म्हणजे जन्म आणि मृत्यूचा गुणधर्म जो आपल्या जीवनाचा आहे, ते हे जाणून एखाद्या व्यक्तीने
कुशलपणे अनेक अशी कर्तव्य करावीत जशी अनेक फुलांपासून अनेक माळा बनविल्या जातात. आता ही फार इंटरेस्टिंग उपमा आहे, पण याच्यामध्ये खूप मोठा गहन अर्थ साठवलेला दिसतो, जाणवतो. याच्यामध्ये आता सगळे शब्द आपल्याला क्लिअर झाले असतील, असं मी गृहीत धरतो. जातेन म्हणजे जन्मलेल्या, मच्चेन म्हणजे मृत्यूपरायण म्हणजे मृत्यूधर्मी, जन्म आणि मृत्यू धर्मी व्यक्तीने म्हणजे प्रत्येक माणसा म्हणजे आपण, हे आपल्यासाठीच आहे. म्हणजे जन्मधर्मी आणि मरणधर्मी असं आपल्या जीवनाचं स्वरूप आहे. म्हणजे जीवनातलं हे स्वरूप लक्षात घेऊन माणसानं गाफील राहू नये. माणसानं माणसानं म्हणजे जागृत राहावं आणि जागृतपणे अशी कर्तव्य करावीत, कुशल कर्तव्य करावीत. आता एक कुशल म्हणजे पुण्यकर्म म्हटलं जातं, पण कुशल म्हणजे ऍक्च्युअल त्याच्यामध्ये स्किलफुल म्हणजे स्किलफुल म्हणजे आपण कुशल म्हणजे ज्याच्यामध्ये कौशल्य आहे. आता माळा बनवण्यामध्ये पण कौशल्य आहे. म्हणजे अनेक प्रकारच्या माळा बनवणारे लोक आहेत. त्याचे फार चांगल्या चांगल्या सुंदर अशा माळा बनवतात. त्याच्यात अनेक फुलं असतात, वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात आणि त्या फुलांच्या आधारे ते सुंदर माळा माळा ज्या बनवतात ते त्याच्यात कुशल असतात ते. कुणी नाही करू शकत. म्हणजे माळा फक्त आपण सुईद्वारात ती फुलं गुंफणं ते आपणही करू शकतो. म्हणजे आता माझं म्हणतो मी, मी पण फुलांची माळा करू शकतो, परंतु कौशल्यानं त्याच्यात अनेक गोष्टी गुंफून वेगवेगळे रंग वापरून, रंगाची फुलं वापरून म्हणजे विविध गुण असलेली अं, फुलं वापरून विविध सुंदर माळा तयार करणं हे कौशल्य आहे. तसं धम्मजीवन जगताना सुद्धा आपल्याला हे जे आपल्या समोर वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान येतं, कारण आता आपण धम्मपदाचा आपण हे करतोय, अभ्यास करतोय आणि धम्मपदात आपल्याला आता ही 53वी गाथा आहे. प्रत्येक गाथेचं काहीतरी वेगळं वैशिष्ट्य आहे. अजून आपल्याला 423 गाथा पूर्ण करायची म्हणजे जणू काही 423 प्रकारच्या माला आपल्याला बघायच्यात आणि त्या मालांमध्ये अनेक चांगली चांगली फुलं आहेत, अर्थपूर्ण फुलं आहेत आणि अर्थपूर्ण शिकवणी आहेत. बोध घेण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. आता इथं त्यांना जणू काही हे सांगायचे की ही जी अनेक फुलं आहेत किंवा अर्थपूर्ण गोष्टी आहेत आपल्या समोर, याचा आपल्याला कौशल्याने उपयोग करून घेता आला पाहिजे आपल्या जीवनामध्ये. कारण काय, जीवन हे असं आहे, कसं, जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये चालणारं हे जीवन आहे. म्हणजे परिवर्तनशील आहे, अनित्य आहे, अं, आणि त्याच्यामध्ये अनेक बरे वाईट गुणधर्म पण आहेत. जन्म मृत्यू याला याचा बोध जर झाला तर या बोधातून जागृतीपूर्वक जर याचा बोध आपण करून घेतला तर याच्यातून आपण चांगला अर्थ पण काढतो की जीवनाचं स्वरूप जर असं आहे तर आपण जीवन वाया घालवता कामा नये. जीवन गाफीलपणे जगता कामा नये, मोघमपणे जगता कामा नये. तर सती जागृती आपल्याला त्याचं भान आणून देते. आपल्याला जन्म मरणाचं पण भान आणून देते, अज्ञानाचं पण भान आणून देते, अविद्येचं भान आणून देते, संस्कारांचं भान आणून देते, आपल्या जाणीवांचं भान आणून देतं, वर्तनाचं कर्तव्यांचं भान आणून, जसं हा शब्द इथे कर्तव्यं कर्तव्य, कर्तव्यांचं भान आणून देतं की काय केलं पाहिजे जीवनामध्ये, जीवनाचा कसा सदुपयोग करून घेतला पाहिजे. तर या अशा अनेक गोष्टी आपल्याला हा अभ्यास करता करता आणि विशेषतः प्रॅक्टिस करताना, आपण जागृतीची प्रॅक्टिस करताना खरोखर मनापासून जर केली, म्हणजे त्याला जर आपल्या जीवनाचा मुख्य विषय बनवला, आपल्या जीवनाला आपण आपला आपल्या जागृतीचा जर मुख्य विषय बनवला,
तर त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आपल्याला अशा सापडतात ज्याचं वर्णन धम्मपदामध्ये आलेलं आहे. पण आपल्याला आपण बुद्धांसारखं किंवा बाबासाहेबांसारखं तेवढं सिरियसली जीवन जगत नाही. आपलं जीवन हे नेहमीच्या साच्यातलं असतं. आपलं जीवन हे कसं आपण बऱ्याचदा जगायचं म्हणून जगतो. आपल्याला आपल्या डोक्यात आपला जन्म मृत्यू कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, काय कर्तव्य केलं पाहिजे, योग्य काय अयोग्य काय, कसे विचार असले पाहिजेत, कसं चित्त असलं पाहिजे, कशा जाणीवा असल्या पाहिजेत, कसं बोललं पाहिजे, कृत्य केलं पाहिजे, ह्याचं आपल्याला ते भान नसल्यामुळे काय होतं, आपल्याला ही जीवनातले जे हे गुणधर्म आहे, ज्याला आता त्यांनी फुलं म्हटलंय, माळा म्हटलंय, तर तो आपला विषय नसतो बऱ्याचदा. तो असला पाहिजे असं ही गाथा आपल्याला सांगते. बुद्धांनी वेगळ्या पद्धतीनं लोकांना जागा करायचा प्रयत्न केलेला आहे, वेगळ्या पद्धतीनं. आणि एकच गोष्ट सांगितली शेवटी, जीवनाचं स्वरूप लक्षात घ्या, जगण्याचं स्वरूप लक्षात घ्या, सत्य लक्षात घ्या. सत्य म्हणजे धम्म आहे. धम्माचा अर्थ सत्यपण आहे. धम्म म्हणजे वास्तव आहे. धम्म म्हणजे तत्व आहे. धम्म म्हणजे प्रत्येक गोष्ट आहे. धम्म म्हणजे प्रत्येक गोष्ट. आणि परत त्याच्यातला परस्पर संबंध पण आहे. जसं आता हे माळा माळा त्यांनी का सांगितल्या? माळा, फुलांची माळा सांगितली म्हणजे काय, फुलं एकत्रित केली म्हणजे एकत्र गुंफली, तर त्याचं वेगळंच त्याचं स्वरूप लक्षात येतं. स्वतंत्र फुलांचं वेगळं स्वरूप लक्षात येतं. तसं आपण जेव्हा प्रॅक्टिस करतो आणि हे सगळे हे तत्व किंवा हे धम्म जेव्हा आपण माहिती करून घेतो, तर ती सुटी सुटी पाहणं ही वेगळी गोष्ट आहे. आणि एकत्र त्यांना गुंफणं, आता हे एकत्र गुंफण्याचा जो मुद्दा आहे तो धम्मविचय या संकल्पनेतून होतो. सप्तबोधांगामध्ये आपण जे धम्मविचय म्हणतो, धम्मविचय म्हणजे वेगवेगळे धम्म पहा. हे कोणाला दिसतात? सतीला दिसतात. सती धम्मविचय. तर ते सत्य धम्म लक्षात आल्यानंतर अं, कौशल्याने, जागृतीपूर्वक कौशल्याने त्याचे संबंध लक्षात येतात. जसं आता प्रतित्य समुत्पाद आहे, अज्ञान आहे, हे अज्ञानातून आपले हे संस्कार निर्माण झाले, म्हणजे जन्म, म्हणजे हे जीवन जे आहे संस्कारांचं बनलेलं आहे. आणि ते अविद्येतून आलेलं आहे, म्हणजे आपल्याला माहिती नाही. म्हणजेच आपल्याला जन्म माहिती नाही. आपण काय म्हणतो, जन्म जन्म माहिती नाही म्हणजे हे अस्तित्व माहिती नाही. अस्तित्व जे आपलं जीवन जे अस्तित्वात आलं त्याचं आपल्याला भान नाही, माहिती नाही, जन्म आठवत नाही. तर जेव्हा आपल्याला भान येतं तर जन्म दिसतं. जन्मात जन्मात म्हणजे ते जन्माचं अज्ञान दिसतं, अविद्या दिसते. अविद्येतून आपण घडलो मूळ रूपात असे घडलो. मग त्याच्यावर असे असे संस्कार होतात, मग त्याच्या अनेक प्रकारच्या जाणीवा निर्माण होतात. विज्ञान आपल्या इच्छेनुसार जन्म झाल्यापासून आत्तापर्यंत अनेक जाणीवा, अनेक इच्छा, आकांक्षा, तृष्णा, आणि मग त्याच्यानुसार सगळे संग्रह. तर ते त्या ज्या इच्छा आहेत, त्या ज्या जाणीव आहेत, त्या विज्ञान, अं, डोळ्यांना जाणवणाऱ्या गोष्टी, कानाच्या गोष्टी, गंध, चव, स्पर्श, हे जे सगळं आपल्याला हे अभ्यास करताना किंवा जागृतीला जे जाणवतं, तर आपण ते एकमेकांचे जणू काही असे संबंध पाहतो, की हा ह्याच्यातून हे, त्याच्यातून ते, त्याच्यात ते गुंफलंय, त्याच्यात ते गुंफलंय. असं करत करत आपल्याला जीवनाचं एकूण स्वरूप लक्षात यायला लागतं. म्हणून आता हे प्रतित्व समुत्पाद 12 निदान म्हणजे जणू काही 12 फुलं एका माळ्यात त्यांनी गुंफलेली आहेत बुद्धांनी, असा त्याचा अर्थ होतो. निघू शकतो.
किंवा काही काही माळा छोट्या आहेत. जसं आता सप्तबोध्यांग ही पण एक माला आहे. चार सती पठ्ठाण ही पण एक माला आहे. त्यांनी ते कनेक्शन सांगितलेलं आहे की श्वासाचं कनेक्शन कायेशी आहे, कायेचं कनेक्शन कायेत उतरलं का मग जाणीव आहे, जाणीवात सुखदुःख आहे, सुखदुःखाचं कनेक्शन चित्ताशी आहे, चित्त म्हणजे इच्छा आकांक्षा तृष्णा आहे. त्याचं इंटरप्रिटेशन, त्याचं विश्लेषण, त्याचं धम्मविषय आपल्या मनामध्ये विचार प्रक्रियेत चालतं. मनाचं म्हणजे विशेषतः मेंदूतलं जे काम आहे ते पाच इंद्रियांशी जोडलेलं आहे. आणि मग त्याच्यातून ते कलेक्शन होतं. मग त्याच्या असं हे सगळं कशामुळे जाणवतं हे म्हणजे आता फुलं आणि माळा असं एक आपण म्हणजे गुंफवून ह्या शिकवणी तयार झालेल्या आहेत. ते सगळ्याचा जणू काही आपण कौशल्याने कुशलं कौशल्य वापरून. आता कौशल्य केव्हा शक्य आहे? जेव्हा आपण भानावर असतो तेव्हा, जागृत असतो तेव्हा. गाफील असल्यावर कौशल्य कळत नाही. कसंही चाललेलं असतं जीवन, आपलं जगणं कसंही चाललेलं असतं. थोडंफार आपण कामापुरतं जागा असतं, पण बहुतेक जीवन जे असतं हे जणू काही जागेपणीच आपण झोपलेलो असतो, असं चाललेलं असतं. काहीच समजत नाही, लक्षात येत नाही. तर ते लक्षात येण्यासाठी हे कौशल्य पाहिजे. आणि कौशल्य हे सतीने येईल, जागृती येईल, आणि मग कर्तव्य आपण करू शकतो. आणि ते कर्तव्य काय? जीवन समजून घेण्याचं. आणि जीवनातल्या ह्या अनेक गोष्टी ज्या आपण आता थोडं 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 करून ही फुलं गोळा करतोय जणू काय. आणि पहिली गाथा जी आहे पुप्पवग्गातली, ती पण इथे मला काल आठवली एकदम. त्या गाथेचा अर्थ पण असाच आहे. त्यांनी काय काय म्हटलेलं आहे की को इमंग पठवी विजेसती यमलोकं च इमं सदेवकं को धम्मपदं सुदेशितं कुशलो पुफ्फमिव पचेसती. कसं कोण या पृथ्वीला जिंकील, म्हणजे हे अस्तित्व, याच्यात जे मृत्यू आहे, किंवा जे आपण देव म्हणजे सुखासीन गोष्टींमध्ये जे आपण रमतो, याच्यावर मात करून कोणी या जीवनाला जिंकील, आणि कोणी धम्मपदाला समजून घेईल. जे उत्तम रीतीने सांगितलेलं आहे, धम्मपदं सुदेशितं, आणि कौशल्याने या पुष्पांना कोण पाहिल, कोण एकत्र करील, असा त्या पहिल्या गाथेचा अर्थ आहे. तर ती पहिली गाथा मला परत लक्षात आली. म्हटलं हीच गोष्ट त्यांनी वेगळ्या स्वरूपात या 53व्या गाथेमध्ये सांगितलेली आहे. कोण करील? तर कोण करेल हाच फार महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे आपण ते कसे करू शकू, असा प्रश्न आहे तो. कोण करेल म्हणजे आपण आपल्यालाच प्रश्न विचारला पाहिजे की आपण हे कसं करू शकतो. कोण करेल म्हणजे दुसऱ्याला नाही विचारत आपण. आपण स्वतःला पण विचारू शकतो की आपण हे कसं करू शकतो. हे कसं वेगळ्या प्रकारचे जे धम्म आहेत, वेगळ्या प्रकारच्या ज्या संकल्पना आहेत, शिकवणी आहेत, आणि आपले पण जे वेगवेगळे अनुभव आहेत जीवनातले, जगण्यातले, हे आपण जागृतीपूर्वक कसे पाहू आणि कसं जीवन समजावून घेऊ शकू, आणि त्याच्या आधारे कसं आपण आपल्या जीवनातला प्रश्न आपण सोडवू शकू, जो ज्याचा परिणाम दुःख आहे, यातना आहे, डिस्टर्बन्स आहे, विचलन आहे, चिंता, अस्थिरता, अस्वस्थता, भीती, एकटेपणा, जे काय आहे ते, जे काय आहे, ज्याचं त्याचं ज्यानं त्यानं बघायचं काय प्रॉब्लेम आहे आपला. पण त्या सगळ्या प्रॉब्लेमचा परिणाम दुःखच आहे, हे सत्य आहे. हे आपण परत 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 का पाहतो? कारण तो प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचा आहे. म्हणून त्याच्यावर फोकसच करावा लागतो. काल आपण त्याच्यावर बराच वेळ दिला की दुःखाचा सामना करावा लागतो. त्याच्याकडे पाठ फिरून नाही जमायचं. सामना करावा लागतो, आणि त्याच्यासाठी हे सगळं काम करावं लागतं. आता हे बुद्धांनी अशाच प्रकारच्या गाथा म्हटल्या असतील किंवा जे काही म्हटलं असेल, पण कौशल्यपूर्वक सांगितलं त्यांनी. कौशल्यपूर्वक कौशल्य निर्माण करा, डेव्हलप करा, असं जणू काही ह्या
गाथेतला मला हे दिसतोय, सार दिसतोय. त्यामुळे गाथांचा शब्दशः अर्थ काय केलाय ते महत्वाचं नाही. तसे एखाद्याने फुलांच्या ढिगाऱ्यातून खूप फुलमाळा गुंफाव्यात, थोडंफार बरोबर आहे. तसेच जन्माला आलेल्या प्राण्याने खूप पुण्यकर्म केले पाहिजे. तर शब्द चुकीचे नाहीत, म्हणजे शब्द अ, चुकीचे बरोबर, शब्द शब्द ते चांगले वाटतात, परंतु अर्थाला धरून नाहीत. बुद्धांना जे सांगायचे त्याला धरून ते शब्द नाहीत. तर त्याच्यामध्ये कौशल्य आहे, जागृती आहे. आणि हे जन्म मृत्यूचं हे आपल्या जीवनाची ही जी दोन टोक आहेत ते लक्षात घ्या, म्हणजे जीवनाचं भान, ह्या सगळ्या अर्थात ते स्पष्टीकरण आपल्याला अपेक्षित आहे आणि उपयोगाचं आहे. धम्मपद अठ्ठकथा, म्हणजे त्रिपिटकामध्ये बऱ्याच अठ्ठकथा सांगितलेल्या आहेत, म्हणजे अर्थकथा. अर्थ समजण्यासाठी सांगितलेल्या काही गोष्टी. तर त्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे न पटणाऱ्या देखील आहेत. त्याच्यामुळे आपण त्या अठ्ठकथाच्या आधारे अभ्यास करत नाही. आता काही लोक मला अं, म्हणतात, म्हणजे त्यात विद्वान आहेत काही, एक दोन प्राध्यापक आहेत पालीचे. तर ते म्हणतात तुम्ही अठ्ठकथा का नाही घेत मध्ये. तर आपल्याला अठ्ठकथांचा, त्या कथांच्या आधारे आपल्याला बऱ्याच वेळेला जी मुख्य गोष्ट आहे गाथेतली किंवा शिकवणीतली, तिथपर्यंत पोहोचता येत नाही, उलट ती दुर्लक्षित होते. त्याचा मी इथं संदर्भ घेतच नाही मुळात. आपल्याला आपण जे गाथांचा अर्थ पाहायचा प्रयत्न करतोय, धम्मपदाचा, धम्म धम्मपद अभ्यासनाचा आपण मुख्य प्रयत्न जो करतोय तो अशा दृष्टीने की त्याचा आपल्या व्यावहारिक जीवनात काय उपयोग होतो, आपल्याशी ते कसं कनेक्ट होतं तो विषय, या दृष्टीने आपण त्याचा अभ्यास करतोय. आणि अं, तुम्हालाही त्या गोष्टी म्हणजे उपयोगाचा ठरतायत असं तुमच्याही काही लोकांच्या बोलण्यातून येतं. आज मी डायरेक्ट गाथेला सुरुवात केली आणि गाथेचा अर्थ सांगितला. गाथेला सुरुवात केली आणि गाथेचा अर्थ पाहिला आणि थोडीशी चर्चा केली की आपल्याला मग पुढं बोलण्यासारखं काही जास्त राहत नाही. म्हणून मग मी काय करत असतो, जनरली रोज मी काय करतो, आधी आपल्या आजूबाजूला काय चाललंय आणि वर्तमानात सध्या काय चाललेलं आहे, काही घडामोडी घडल्यात का, त्याचा आपण संदर्भ घेतो आणि त्याला धरून आपण अं, पुढे चर्चा करायला सुरुवात करतो, बोलायला सुरुवात करतो आणि मग गाथेकडे येतो. गाथा आणि मग अर्थ आणि वगैरे वगैरे. तसं आता आपण इथे आल्या आल्या आपण पाहतो किंवा अनिल गायकवाडांचं काय चाललंय, कारण त्यांचे आता वडील आजारी आणि त्यांच्यावर स्वतःवर पण त्या परिस्थितीचा परिणाम होतोय. किंवा आता बाबूजींचा प्रश्न आहे, मुलीचा प्रश्न आहे, म्हणजे आजार. आपण काय 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 संदर्भ घेतोय हे, की जीवनाचं हे यातनांचं दुःखांचं स्वरूप कसं आहे हे आपण पाहतोय, म्हणून ते आपण चौकशी करतो. चौकशी कशासाठी करतोय, असंच चाललंय जीवन. आता बुद्धांनी जन्म मरण ज्या जीवनाचा गुणधर्म आहे ते लक्षात घेऊन पुष्पांच्या माळा गुंफाव्यात, फुलांच्या माळा गुंफाव्यात, तसं आपण आपल्या जीवनातलं कौशल्याने त्याचं असं एकत्रीकरण केलं पाहिजे. धम्मांचं एकत्रीकरण केलं पाहिजे, शिकवणींचं एकत्रीकरण केलं पाहिजे. हे सगळं ह्याच्यासाठी. म्हणून आपण काही ज्या जनरल चर्चा आपण जे करतो त्याला अर्थ आहे. म्हणजेच आपण व्यावहारिक जगण्याशी आपण धम्माची सांगड घालायचा प्रयत्न करतो, असा एक तो उद्देश असतो चर्चेचा.
अ, मित्रत्वाचं वातावरण. अ, मित्रत्वाचं वातावरण निर्माण करतो, नाही का? बरोबर आहे ना? मित्रत्वाचं मित्रत्वाचं वातावरण म्हणता येईल, परंतु एक जीवनाबद्दलची हम्म. संवेदनशीलता. खरंय, खरंय. जीवनाबद्दलची संवेदनशीलता, की आपण माणूस म्हणून कसं जगतो, काय चाललंय, बरोबर. हा उद्देश असतो. मित्रत्व हा मुद्दा आहे, त्यात काय ते धम्म हा आपोआपच मैत्री निर्माण करतो. कारण नंतरच पुढे जातो. इथं आपण काय करतो, इथं आपण स्वतःबद्दल आधी संवेदनशील होतो, स्वतःच्या जीवनाबद्दल. आणि जो स्वतःच्या जीवनाबद्दल संवेदनशील असतो, तो दुसऱ्यांच्या बाबतीत संवेदनशील आपोआपच बनतो तो. कारण जीवनालाच जीवनाचं भान येतं. आणि हम्म. ज्याला स्वतःच्या जीवनाचं भान आहे, त्याला दुसऱ्यांच्या जीवनाचं भान येतं. म्हणून मग ते आपण चौकशी करतो. याला आपण माणुसकी पण म्हणतो, व्यावहारिक भाषेत काय म्हणतो, माणुसकी. आणि माणुसकीनं जगणारी माणसंच असतात. आणि जी माणसं माणुसकीनं जगत नाहीत, त्यांची आपल्याला चीड येते. कारण ती माणसं त्रासदायक असतात आणि ती माणसासारखं जगत नाहीत. म्हणून आपल्याला त्यांची चीड येते, त्यांचा राग येतो. कधी कधी आपणही माणसासारखं जगत नाही, तेही मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. आपणही कधी काय आपण आपण 100% अजून माणूस बनलो नाही. आणि तो आपला दोष नाही. का? आपलं मन, आपलं चित्त जे गाफील आहे, जे भानावर नाही, जे सतीमध्ये नाही, आपल्या काया वेदना चित्त मनोधम्म याचं आपल्याला भान नाही. त्याच्यामुळे जेवढं भान नाही, तेवढं आपण मनुष्य पातळीवर नाही. कारण मग ते मनात जे येते त्याप्रमाणे वर्तन होतं, त्याप्रमाणे बोलणं होतं, आणि मग त्याचे चांगले वाईट परिणाम होतात. पण जिथं आपण सतीचा अभ्यास करतो, जागृतीचा अभ्यास करतो, प्रत्येक गोष्ट आपल्याला जागृतीच्या प्रकाशामध्ये नीट दिसते, आणि त्याच्यामुळे नीट वर्तन होतं, योग्य वर्तन होतं, सम्यक वर्तन होतं. त्यामुळे नुसता पण कसं म्हणजे माणुसकी हा एक फार मोठा गुणधर्म आहे, तो माणसातला. माणसातला हा माणुसकीचा गुणधर्म हाच जगाची पुनर्रचना करणार आहे पुढे चालून. आणि बाबासाहेबांनी जे म्हटलं की जगाची पुनर्रचना करणे, जग हे धम्मराज्य बनवणे म्हणजे काय, जगाची योग्य पुनर्रचना करता आली पाहिजे. आणि ते कोण करणार आहे? ती जागृत माणसंच करणार आहेत. बेभान जगणारी माणसं नाही. ते जग जग बिघडवतात. मोठी माणसं जग घडवतात, आणि ही छोटी माणसं, अजागृत माणसं जग बिघडवतात. आधी स्वतःला बिघडवतात. तर असं ते एकूण दिसतंय. आपण हे हा धम्माचा अभ्यास करता करता आपोआपच ती एक संवेदनशीलता येते, आणि म्हणून आपण ती चौकशी करतो. हे पण मला गुंफण्यासारखंच आहे. वेगळी माणसं, चांगली माणसं एकत्र करण्याचा, किंवा माणसं घडवण्याचा. आता माणसं आपण नाही घडवणार, प्रत्येकजण स्वतःला घडवणार. कशाच्या आधारावर? भानावर येऊन, सतीमध्ये येऊन. आणि याचा खूप चांगला परिणाम पुढे आपल्याला पाहायला मिळेल. याची सुरुवात केव्हा झाली? बुद्धांपासूनच झाली. आपण आपण आपल्याला जो बाबासाहेबांचा वारसा मिळाला, तिथून ती चक्र परत धम्मचक्र प्रवर्तन झालं. आणि आपणही व्यक्तिगत पातळीवर हे धम्मचक्र प्रवर्तन चालू ठेवलं पाहिजे. तर धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे काय? की जागं होणं आणि जीवनाचे धम्म पाहणे, अस्तित्व पाहणं, गुणधर्म पाहणं. आणि त्याला जे जास्त ब्लॉक आहेत, जे बंदिस्त आहेत, त्याला गतिमान करणं, ते धम्मचक्र प्रवर्तन आहे. गती देणं, धम्माला गती देणं, असं त्याचा
एकूण अर्थ दिसतो. एवढं मोठं काम आहे आपल्या समोर. आज मी तुमच्यासाठीच आता पुढचा वेळ देणार आहे. तुमच्या मनात जे काही चाललेलं आहे ते तुम्ही तुम्ही चर्चेला गती द्या. मी तर बोलणारच आहे, पण तुम्ही गती द्या. जसा दानके सरांनी एक मुद्दा काढला की मैत्री आहे, बरोबर आहे. पण ही मित्रता निर्माण होण्याचं कारण समज आहे. ती समज येते, ती धम्माच्या अभ्यासाने येते, आणि विशेषतः स्वतःला अं, जागृत केल्यामुळं, चित्त जागृत झाल्यामुळे, मन जागृत झाल्यामुळे ती समज नॅचरली येते. नाही तर आपल्याला, आपण समजा आता मीच मागे वळून पाहिलं तर माझ्यामध्ये खूप गोंधळ असायचा, किंवा द्वेष भावना पण असायची. माणसांना समजून घेता येत नसायचं. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की अतिसंवेदनशीलता, इमोशनॅलिटी, किंवा हायपर 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 इमोशन्स जे असतात ना, जे अति उत्तेजित होणं, अशा प्रकारचं जो काही अशा प्रकारचा जो काही पूर्वीचा स्वभाव होता, त्याच्यामुळे कधीच आपण स्वतःलाही समजून घेऊ शकलो नाही मी, आणि इतरांनाही समजून घेण्यामध्ये अडचणी येत होत्या. पण जसं जसं ही गोष्ट लक्षात यायला लागली, धम्मातली, विशेषतः सती साधना, याला एक मी फार मोठं, या शिकवणीला मी फार मोठं क्रेडिट देतो. म्हणजे सेंट्रल पॉइंट आहे तो. जसं जसं हे समजायला लागलं, ते स्वभाव पण आपोआप चेंज होत गेला. आणि आपला आपल्यावरच विश्वास बसत नाही की आपणच का ते पहिले. इतका फरक पडतो, इतकी तफावत निर्माण होते, इतके आपण म्हणजे विश्वास बसणार नाही इतक्या पातळीवर आपण पठाण करतो, पुढे जातो. शेजवळकर सर. हा. जय भीम सर. जय भीम. हा. हा, त्रिभुवन काय सर बोला. हा. सर, आता आपला विषय झाला की स्वतः जागृत होऊन इतरांना जागृत करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण थोडक्यात या सती भान या याचा आपण प्रॅक्टिस करून स्वतः मध्ये चेंज झाला किंवा त्या मार्गाने चाललो, तर मग आपण दुसऱ्यांना सांगितलं, धम्म सांगितला, म्हणजे ते एक छोटस आपल्या पुरतं प्रवर्तन होऊ शकतं. अति स्वतःमध्ये धम्मचक्र प्रवर्तन होतं. झालं, धम्म. हा झालं हा, पाहिजे. आणि हा. नंतर मग त्याच्या प्रत्येकाने याच्यासाठी काम केलं पाहिजे, कष्ट घेतले पाहिजे. ते नॅचरली पण होतं असं मला वाटतं. हो, बरोबर. ते मुद्दाम करण्याची गोष्ट राहत पण नाही, कारण मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. आपण समाजाचा भाग आहोत, आणि समाजात मिसळणे हे आपल्यासाठी अटळ आहे. म्हणजे आपला कुटुंब हा पण समाजाचा भाग आहे. आपल्या आजूबाजूचे आपले नातेवाईक, आपला आजूबाजूची वस्ती, आपलं शहर, आपला अं, समाज, ज्याला आपण समाज म्हणतो. आता जात हा शब्द संकुचित अर्थानं जात हा शब्द वेगळा, परंतु एक आपोआपच एक गट तयार झाला, जे आपलं, ज्या परिस्थितीत आपण जन्माला आलो, ज्याचा आपण भाग आहोत, ते आपोआपच ते गट तयार झालेले आहेत. आणि म्हणून माणसं जातीसाठी काय म्हणतात, जातीसाठी माती माती खाणं वगैरे जे म्हणतात ना, तर ते आपोआपच ते ते स्वभावच बनतो घडून माणसा. पडत. हा, तर ते असं आपण या समाजाचा भाग आहोत. मग मग कधी कधी आपण जात विसरतो. मग आपण इतर सगळ्यांना, बहुजनांच्या नावाखाली आपण काही गोष्टी ज्यात करतो ना आपण, तर ते आहे. मग नंतर मग राज्य आहे, मग देश आहे, मग जग आहे. तर आपण समाजाचा भाग असल्यामुळे, जगाचा आपण अंश असल्यामुळे, भाग असल्यामुळे, आपण आपोआपच ते अं, आपल्या आपल्या वर्तनाचं, किंवा आपल्या आपल्या शब्दांचं, वागणुकीचं, आपल्या अस्तित्वाचं जे जे प्रतिबिंब आहे,
ते आपापच बाहेर पडतं किंवा आपापच बाहेर परिणाम होत होता. त्यामुळे धम्म आपण प्रॅक्टिस करायला गेलो की प्रचार हा त्याला जोडून येतोच पुढे, कारण आपला परिणाम इतरांवर होऊ शकतो. आणि मुद्दाम करणं ही एक म्हणजे कर्तव्याची बाब आहे ती. मला हे काम करायचे, आपल्याला आपल्या जीवनाचा असा उपयोग करायचा, आपण स्वतःमध्ये धम्म जगणार, तर आपल्याला वारसा मिळालेला आहे. स्वतःमध्ये आपण धम्म जगणार, जागृत होऊन आपण धम्म जगणार म्हणजे धम्म समजून घेणार. आणि जर आपल्याला शक्य झालं तर आपण जेवढं शक्य होईल तेवढं आपण इतरांपर्यंत ते पोहोचवणार. कारण हे जेवढं शक्य होईल तेवढं का म्हणावं लागतं आपल्याला, कारण आपल्याला नैसर्गिक काही मर्यादा आहेत. नैसर्गिक मर्यादा म्हणजे भाषेची मर्यादा असू शकते, किंवा अंडरस्टँडिंगची समज त्याची मर्यादा असू शकते. आणि शब्द पण माहिती आहेत, भाषा माहिती आहे, पण योग्य शब्द हे फक्त सगळ्याचा संबंध सतीश येतो. आपल्या पर्सनॅलिटीचा मुद्दा असू शकतो, शिक्षणाचा मुद्दा असू शकतो, आपल्या स्वभावाचा मुद्दा तर आहेच आहे. कारण आपला स्वभाव जेवढा असा ब्लॉक असेल तेवढे आपण म्हणजे इंट्रॉवर्ट ज्याला म्हणतात, जेवढे आपण आपल्यात असतो तेवढे आपण बाहेर नसतो. आणि काहींचा स्वभाव इतका बाहेर असतो का ते स्वतःशी कनेक्शन नसतं. तर हे आत बाहेरचं म्हणजे सम्यक अवस्था आली पाहिजे. ती जी आत आणि बाहेर हे दोन्हीची जे संतुलन जे आहे, तर ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला काम करता येत नाही. कधी कधी फार आपण शिकवायला जातो पण शिकत नाही, आणि काही काही इतकं शिकत राहतो का शिकवत नाही, सांगत नाही, पोहोचवत नाही आपण. म्हणजे आपण म्हणतो ना, धन कमवतो आपण पण देत नाही. म्हणजे कमवतो आणि फक्त उपभोगासाठी त्याचा वापर करतो. तसा ज्ञानाचा पण वापर काही लोक फक्त ज्ञान कमावण्यासाठी करतात पण देण्यासाठी करत नाही. धम्माचं पण तसंच आहे. धम्म ती फुलं गोळा करून ठेवायची आणि फुलांचा ढीग करून ठेवायचा, आणि काही माळा तयार केल्या तर आपल्यासाठी आपल्याच गळ्यात घालून घ्यायच्या, किंवा सं असं काहीतरी ते चाललेलं आहे. तर ते आपल्याला जेवढं आपलं कुंठित मन हे मोकळं होतं, मुक्त होतं, तेवढं आपल्याला हे कौशल्य पण हळूहळू आपल्या क्षमतेप्रमाणे आपल्याला डेव्हलप करता येतं आणि ते वापरता येतं. परंतु मर्यादा ह्या पडतात. वयाची मर्यादा असेल, आता समजा माझं वय 70 होऊन गेलं, आता मी किती काय म्हणतात ना आपण उड्या नाही मारू शकत फार. पण जेवढं शक्य आहे तेवढं संयमानं कौशल्य वापरून, साधनांचा वापर करून, जसं आता आपण ही नेटचा वापर करतो, किंवा जे काही झूमचा वापर करतो, रेकॉर्डिंग करतो, आपल्या पद्धतीनं आपल्याला जेवढं जमेल, अं, काय म्हणतात, जेवढं आपल्या क्षमतेत मावल तेवढं आपण ते करतो. आणि हे कधी कधी वाटतं मुद्दाम करण्याची गोष्ट पण नाही, ती इट हॅपन्स, ते घडतं ते. जसं बाबासाहेब म्हणायचे ना, मी अस्पृश्यतेचं काम का, अस्पृश्यता निवारणाचं काम का हातात घेतलं, कारण माझ्या अनुभवातून मला ह्यातलं दुःख मला माहिती आहे, यातना माहिती आहे. माझ्या अनुभवातून मी माझ्या समाजाच्या दुःखाचं मी एक हे करतो, अवलोकन करतो. समाजाचं दुःख हे माझं दुःख आहे, आणि त्याच्यामुळे समाजाचं काम करतो, हे मी काय उपकार नाही करत मी कोणावर, अशी त्यांची भावना असायची. म्हणून ते म्हणायचे, माझं काम हे नेकी करा और दर्या में डाल. काम करा आणि सोडून द्या, त्याच्यात अडकून नाही पडायचं, मी केलं आणि माझ्यामुळे झालं नाही. केलं, मला माझ्यात अंतरप्रेरणा होत्या, मला वाटलं करावं. पण त्याचं मुख्य कारण जे आहे ते एक खूप उच्च पातळीवरची जागृत व्यक्ती होते. जसं बुद्ध हे परिपूर्ण जागृत, संपूर्ण त्यांना संपूर्ण जीवनाचंच भान होतं, आणि त्यामुळे ते जीवनाचाच मूलभूत प्रश्न त्यांनी सोडून टाकला.
आणि बाबासाहेबांना वाटायचं की त्यांच्याच मार्गाने आपल्याला आपले सगळे प्रश्न सोडवता येऊ शकतात, जगाचीच. पण सुरुवात आपल्यापासून करू आपण. हा त्रिकोण आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. बुद्ध, बाबासाहेब आणि आपण. आपण म्हणजे समाज पण, आपण म्हणजे व्यक्ती म्हणून पण, आणि समष्टी म्हणजे समाज म्हणून पण, म्हणजे जग. आपण आणि जग, तो बेस आहे. बुद्ध, बाबासाहेब हे सध्या आपण, सध्या नाही, एक परमनंट हे आहे ते. हम्म, काय म्हणतात, हा परमनंट परमनंट त्रिकोण पण. कारण बुद्धाला अजून तरी पर्याय नाही. बुद्धांना अजून अजून तरी पर्याय नाही. कारण झालाच, पुढे पर्याय निर्माण झाला तर बुद्धांसारखाच होईल. ज्यांना प्राप्ती होईल ते पुढं, काय काय त्याचा आपल्याला काय स्वरूप असेल आपल्याला आत्ता सांगता येणार नाही. पण बुद्धांना पर्याय नाही. आणि भारतामध्ये बाबासाहेबांना पर्याय नाही. खरं अजून तरी त्यांच्या सीमेच्या पलीकडं कुणी काम करते असं दिसत नाही. त्यांना जे साधलंय ते अजून कोणाला साधेल असं सध्या तरी दिसत नाही. तेवढ्या पातळीवरचे जागृत लोक आपल्याला दिसत नाहीत. पण ती प्रक्रिया आपल्याला सुरू करता आली पाहिजे. त्याची सुरुवात आपल्यापासून आहे. बोला, व्यक्त व्हा. सर आवाज येतो का? आवाज येतो, बोला. वर्गातला आजची गाथा ऐकता ऐकता मी माझा अगदी सुरुवातीला फुलांचा धंदा चालू केला. फुलांचा माळा गजरे वगैरे. तर त्यात वेगवेगळ्या हा, समोर तुम्ही, आलं. तुम्ही फुलं विकायचं, फुलांच्या माळा विकायचे, हे करायचे, काम करायचे. हा, हा. गजऱ्यांचा काही लग्नाचे हार हार सुद्धा बनवायचे, फार सुंदर सुंदर गुलाब वगैरे घालून, लिली येते अशा प्रकारचे, टगर वगैरे, टगर नावाचे फुल आहेत. त्याची वेगवेगळ्या छटा बनवायची होत्या, गणपतीचे वगैरे. ती कला मी फार ते कला कुसरचं काम आहे. तर तेच काम धम्माची असे वेगवेगळ्या शिकवणी आहेत. याला आपण वेगवेगळं पाहतो, पण जर खरोखर हे एकत्र जर आपल्या लक्षात जर आलं तर किती सुंदर असेल त्या जीवनाकडे मी पाहतो. त्याची जी तुलना आहे, बरोबर. ते वेगवेगळी छोटी छोटीशी काही एवढी काही खास नाही वाटत. पण ज्यावेळेला एकत्र येतात तर तेव्हा ती फारच असं मोहक असतं. तसंच हा धर्म सुद्धा वेगवेगळ्या शिकवणी एकत्र आपल्या लक्षात आल्या, त्या खूप चांगल्या प्रकारचं आपल्याला त्याचा अनुभव घेता येतो आणि एक हं, वेगळंच हं. बोलायला सुरुवात करायची. ज्यांना बोलायचं त्यांनी बोलायला सुरुवात करायची. इथं काही परवानगी घेण्याची गरज नाही किंवा वाट पाहण्याची गरज नाही. हा एक सतीचा मुद्दा पण आहे. आपोआपच आपण भानावर येतो. हा अभ्यास जेव्हा आपला चालतो तेव्हा आपण एक प्रकारे आपोआपच मौनात जातो, मौनात. म्हणजे जागृती हे एक मौन आहे. जागृती म्हणजे फक्त तोंड बंद ठेवणं नाही, गप्प बसणं नाही. जागृती ही आपल्याला आत
आतमध्ये अंतर्मुख करते. अंतर्मुख अंतर्मुख केला की माणूस चिंतन करतो, जागृत चिंतन करतो. आणि तसं कमी बोलण्याची पण इच्छा होते, की याच्यावर फार फार बोलू नये. तर हे चांगलं लक्षण आहे. म्हणजे आता तुम्ही काही बोलत नाही म्हणजे मी असं समजत नाही तुम्ही शांत बसलात. तुम्ही शांत नाही बसलात, तुम्ही सक्रिय झालात उलट. शिजवळकर सर बोला. तर आजची गाथा जी होती तर एकंदरीत त्या शब्दांच्या अर्थावरून जसं एखादं फूल असतं झाडावर, ते फूल त्याचा कलरने सुंदर दिसतं आणि सुंदर दिसत असताना काही फुलं सुंदर पण असतात आणि ते सुवासिक पण असतात. तसं जर आपल्या जीवनामध्ये आपण वावरत असताना आणि समाजात वावरत असताना तर फुलाचा आधार घेऊन माणसं जोडत गेलं, आपले आचार विचार सुंदर होत गेले का ती गाथा बरोबर आपल्या जीवनात उतरते असं मला वाटतं. बरोबर. बरोबर आहे. बरोबर आहे. माझ्याकडे आज सांगण्यासारखे असे खूप मुद्दे नाहीत. म्हणजे सुरुवात झाली तर होऊ शकते, परंतु मला तुमच्याकडून ऐकायचे. अच्छा सर, अच्छा. हम्म. हा, मला तुमच्याकडून ऐकायचं. तुम्ही काय विचार करताय? हम्म, हम्म. तुम्ही कसं पाहताय या शिकवणीकडे किंवा या गाथेकडे? कारण मी आता जवळजवळ सर इथं जे या विहारामध्ये जवळजवळ म्हणजे 2018 पासून काम करतोय सर. हा हा. तर खूप सारी लोक येतात, खूप सारे लोक निघून जातात. दरवर्षी वर्षावास करतो, वेगवेगळे प्रोग्राम लावतो, बुद्ध जयंती साजरी करतो. त्या माध्यमातून 100 लोक माझ्याकडे येतात. 100 लोकांमध्ये कमीत कमी एका वर्षाला मला एक नाही तर दोन उपासक उपासिका जॉईंट होते फक्त. नवीन. तर हा. त्या अर्थाने म्हणजे मला असा विश्वास वाढत चाललाय का नाही बाबा आपण पण काहीतरी करू शकतो, माणसं जोडू शकतो. हा, असं चाललंय सर माझं. चांगलं आहे. चांगलं. कारण 100च्या 100 जॉईन नाही होत आपल्याला. जोपर्यंत आपले विचार आचार आपली वागणूक त्यांना समजून येत नाही तोपर्यंत ते आपल्याला जॉईंट होत नाही. माळा तयार करताय तुम्ही. हो सर, हो सर, हो सर. तर अशा आपल्या माळा वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या आहेत. ते त्या वेगळ्या वाटतात, पण मला ते वेगळ्या नाही वाटत. नाही वेगळ्या म्हणता येणार नाही. म्हणता ते येणार नाही. पूर्ण त्यांचा पण आणि आपला पण सार एकच येतो. तिथं येऊन थांबतो आपण धम्मा या विषयावर. बरोबर आहे. फक्त सांगण्याची वेगवेगळी रूपे असू शकतात आणि ती समजणाऱ्याची पण वेगवेगळी रूपं असू शकतात. बरोबर. पण एकच सार होतो त्या धम्माचा पूर्ण सर. बरोबर आहे. बरोबर आहे. ही फार फार अर्थपूर्ण गोष्ट आहे खरं म्हणजे आपल्या समाजातली. हो ते सर, मला हो सर. मला ते आठवतं. म्हणजे कोणीतरी खोचकपणे ते यांना वामन कर्डकांना विचारलं की बा तुमचा तुमचा समाज एकत्र का येत नाही? त्या वामनदादांनी त्याला उत्तर दिलं म्हणे, तुम्हाला कोणी सांगितलं आमचा समाज एकत्र नाही? आमचे फक्त नेते एकत्र नाहीत. आणि त्याची आम्हाला हा आणि त्याची आम्हाला फारशी आवश्यकता पण वाटत नाही, कारण आमचा समाज एकत्रच आहे. कारण तो एक एक मार्गावर विचार करतो. भले या माळा इकडे तिकडे विखुरलेल्या असतील. आता आपल्या भाषेत आहे, धम्मपदाच्या भाषेत ह्या माळा इकडे तिकडे विखुरलेल्या असतील, परंतु ते त्या त्या ठिकाणी ते कामं करतात. फक्त आता एक हे आहे की आपल्याला थोडं व्यापक आणि पद्धतशीरपणे जमलं पाहिजे ते काम करा. नाहीतर हो सर. माळा विस्कटतात पण, आपल्या पटकन विस्कटतात पण.
आणि हो, मग परत काहीतरी क्लेश निर्माण होता सर. हा. आता सामाजिक काम करत असताना म्हणजे आपण सगळे आपल्या एक मनासारखे विचार करतच नाही कुठं पण. आणि एखादा कार्यक्रम लावायचा म्हटलं हम्म. तर तिथं दुमत तयारच होतं. हो हो. त्यामुळं मग होत असतं. होतं ते. पण त्याच्यावर उपाय हाच आहे की आपल्याला हो सर, हो आधी सर. आधी प्रचार करताना आधी जनजागृतीला महत्त्व द्यायला पाहिजे. हो 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 हो. कोणी आता कालचाच एक मुद्दा आहे सर. हो. आता काल घोटकी गुरुजी तर बाहेर होते. काल मी आमचे माजी नगराध्यक्ष राजा उपागारांच्या ऑफिसकडे गेलो होतो. हम्म. तर विषय असा झाला का जे आता वर्षावास संपलंय बुवा, तर वर्षावास संपल्यानंतर जे एक धम्मपदाची टीम निर्माण केलेली आहे मनमाडमध्ये, ते सुनील पगारे वगैरे अशी 2-3 लोकांची टीम आहे. तर त्यांचं असं म्हणणं होतं का आता जेवढे मनमाड शहरामधील बुद्ध विहार आहे तिथे हम्म. जाऊन रोज एका पौर्णिमेला पौर्णिमा साजरी करायची. तर त्यांनी मला विचारलं, तर त्यांना म्हटलं बाबा जिथं समाज एकत्र येत असेल तिथं मी पण यायला तयार आहे. तर त्याची सुरुवात माझ्या विहारातूनच करावी असं मी त्यांना बोलून दिलं. मग आता या 5 तारखेला पासून तो एक प्रोग्राम चालू होतोय नवीन. बरोबर. आणि जेव्हा जेव्हा लोक एकत्र येतील त्याचा उपयोग आपण ह्या जनजागृतीसाठीच केला पाहिजे मुख्यतः, असं मला वाटतं. का हो लोकांना सर, हो सर, हो लोकांना सर. लोकांना बेसिक गोष्ट लक्षात आणून दिली पाहिजे. बेसिक की हो सर, हो सर. काम सुरू करणं सोपं आहे, हे टिकवणं अवघड आहे. हम्म. हो सर, हो सर. माळा तयार करणं सोपं आहे, पण ते हम्म. विखुरलं जाणं ते 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 त्याच्यापेक्षा कधी पटकन घडतं. एक वेळेला माळा हो. तयार करायला वेळ जातो, परंतु ते विखरायला काही वेळ नाही लागत. तर त्याचं कारण हम्म. काय की प्रत्येक जण आपला मी घेऊन चालतो. हो हो. हा. आणि जिथं मी आला तिथं संपून जातं सर सगळं. तिथं संपून जातं. हा. हो म्हणजे फुलातल्या माळेतल्या फुलांनी प्रत्येकाने ठरवलं समजा की मला नाही याच्यात राहायचं, तर हो संपलं मग. हो सर, हो सर. हा. आणि आपण कृत्रिमरित्या लोकांना एकत्र बांधून पण ठेवू शकत नाही माळेसारखं. नाही नाही सर, नाही सर. ही पण गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते की हो. लोकांमध्ये ती हम्म. समज आली पाहिजे. हम्म. लोकांना असं वाटलं पाहिजे का हे महत्वाचं आहे. लोकांना वाटलं पाहिजे याचा संबंध माझ्या जीवनाशी आहे. हे लक्षात आलं, त्याचं महत्व लक्षात आलं ना, मग स्वतःहून लोक त्या माळेत येतात. हो हो हो. नाही तर मग कोणाला तरी ते धरून गुंफावं लागतं, निमित्त काढावं लागतं. सर आपला धम्म तर बळजबरीचा नाहीच आहे हो सर. नाहीच आहे, नाहीच असं आहे. मला हे एकंदरीत वाटतं. हम्म. कारण ज्याला समजला त्याला समजला, जो हो घेतो तो पूर्ण श्रवण करतो. हो. पण बऱ्याच वेळेला असं पण आता प्रचारक काय करतात, ते धम्माचा धागा सक्तीनं गोवायला पाहतात, सक्तीनं ते करायचं. सक्तीनं कधी युक्तीने केलं पाहिजे. आणि हो युक्ती हो म्हणजे हो कौशल्य आहे. हो. म्हणजे कुशलपणे ते काम केलं पाहिजे. आणि कुशलपणे म्हणजे मी असं करेल आणि मी बळजबरीनं असं ते लोकांना गोळा करेल, मग मग माणसं सिस्टम तयार करतात किंवा निमित्त तयार करतात. आणि हम्म. निमित्त संपलं की परत विखुरले जातात. तसं नाही, हे काम जर नॉनस्टॉप चालायचं असेल ना, तर लोकांमध्ये तो जागृतीचा प्रादुर्भाव झाला पाहिजे. हम्म. जागृतीचा तर तो मला मुद्दा महत्वाचा वाटतो. प्रत्येकाला ती गोष्ट अशी वाटली पाहिजे की हे माझ्याशी संबंधित आहे. नाही, हे तुमचं काम आहे, हे तुमचं विहार आहे, हे तुमचा कार्यक्रम आहे. हे जे असतं ना, हे आपण तो इगो आहे, अहंकार आहे तो. मी आणि तुमचे जिथं आलं तिथं संपून जातं सर. कारण हम्म. कारण आपलं म्हणून त्या त्या कार्यक्रमाकडे बघितलं पाहिजे. तो हो कुठला का असा ना, मग कोणी का हो राबवला असा नाही. हो हो हो. आणि राबवणाऱ्यांनी पण ते लक्षात आहे. बऱ्याच वेळेला राबवणारे काय म्हणतात, नाही नाही, हा आमचा कार्यक्रम आहे, तुमचं याच्यामध्ये हस्तक्षेप नको, नाही इंटरफेअर नाही. नको, असं पण आपल्याला. म्हणून आपली बरीचशी विहार ही त्या कमिट्यांच्या किंवा त्या मंडळांच्या ह्याच्यात कुलपात अडकून आहेत. हे पण आपल्याला तर थोडा विचार करावा लागतो. त्याचा म्हणजे त्याच्यामध्ये एक हे पाहिजे, तिथं एक नियंत्रण पाहिजे, व्यवस्थापन पाहिजे.
व्यवस्थापन ठेवण्याची गरज आहे, परंतु बऱ्याच वेळेला ते मालकीसारखं पाहिलं जातं. हे मी मुंबईमध्ये पण एक दोन अनुभव असे घेतले. का इकडच्या मंडळाचा कार्यक्रम असला, इकडच्या विहारातला ते प्रसिद्ध विहार तिकडचा कार्यक्रम असताना मग इकडचे लोक तिकडे येणार नाहीत, अच्छा. किंवा स्वतःला इकडचे लोक बांधून ठेवलंय एका ठिकाणी कुठेतरी ते. बांधून ठेवलेलं आहे. आणि ते फार पॉश विहार आहे, तिथं कमिटी सगळी सक्रिय आहे. पण आमच्यासाठी आहे, हम्म. आमचं आधिपत्य पाहिजे, आमची मालकी पाहिजे. हम्म. तर हे तर धम्मकार्य होऊ शकत नाही. हे आपण धम्माचा आपल्यासाठी उपयोग करून घेतो, आपल्या प्रतिमेसाठी उपयोग करून, म्हणजे मी साठी उपयोग करून घेतो. मी. आणि हा फार तर मला पहिलाच. आहे ना माहिती आहे काय, मला पहिलेच मी जास्त बोलतच नाही. घोडके गुरुजींना विचारा, कार्यक्रमाला गेलो तिथं पण नाही जास्त बोलत, आणि विहारात पण जास्त बोलत नाही. पण जेव्हा कोणी नसतं तेव्हा मात्र मला बोलावंच लागतं. ते माझ्याकडे जो येणारा असतो मी त्याला पहिले प्राधान्य देत देत जातो, कारण मला पहिल्यापासून माईकची भीती वाटते. हा, पहिली भीती स्वतःपासूनच आहे. हो. हा, पहिली भीती ज्याच्यामध्ये मी असतो तो, हम्म. त्याच्यापासूनच आपण घाबरलं पाहिजे. हो म्हणजेच भान पाहिजे. स्वतःचं भान असेल हो तर तो हो मी हो दिसतो, आणि मी दिसतो तर आपल्याला त्या मीला सांगावं लागतं, शांत बस जरा, किंवा त्याला हो शांतच करावं हो लागतं. हो आणि नंतर त्याचं ते अस्तित्वच नसलं पाहिजे खरं म्हणजे. कारण मी हा भ्रम हो. आहे. मी हा केवळ बस बस बस. अविद्येतून निर्माण झालेला भ्रम आहे. जिथं आपल्याला जन्म आठवत नाही, मृत्यू माहीत नाही, आपण जे बोलतोय आता, जिथं हे माहिती नाही तिथं कसला मी आणि माझ्यामुळे झालं. सगळं परिस्थितीमुळे होत असतं. आणि परिस्थिती हो एकाच्या हातात नाही. परिस्थिती ही अनेक अनेक गोष्टींचा एक परिणाम असतो. आणि हो सर हो. आपण आता तुम्ही मनमाडमध्ये आहात आणि मी इकडे नगरमध्ये आहे, तर तुमच्या परिस्थितीनं तुम्हाला त्या मनमाडमध्ये ठेवलेलं आहे, म्हणून तुम्ही तिथं हो कार्यक्रम करता. मी इथं आहे, मी माझ्या पद्धतीनं करतो. किंवा आणखीन कोणी दिल्लीत आहे, कोणी आग्र्यात आहे, कोणी मद्रासला आहे. ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्या परिस्थितीनुसार काम करतात. तर त्याची व्हॅल्यू आपण केली पाहिजे. हा. हम्म. ठीक आहे, चला पुढे. अं, थांबायचं असलं तर आपण थांबू शकतो, जर कोणाला काही बोलायचं नसेल. आज सगळंच्या सगळं रेकॉर्डिंग आपलं झालेलं आहे. हम्म. आणि पुन्हा ऐकून आपल्याला याच्यात मला तर प्रेरणा मिळते, परत ते ऐकायला थोडीशी प्रेरणा मिळते. काय झालं त्याचं पुन्हा पुनरावलोकन करता येतं. काही लोक रेग्युलर ऐकतात बरं का, म्हणजे फक्त आपल्या इथे मीटिंगला येणारेच नाहीत, इतर लोक पण मी पाहतो रेग्युलर ऐकतात, त्यांचे कॉमेंट्स ते सांगतात. तर मी समाधानी आहे याच्यात, थोडासा समाधानी आहे. अजून बरंच काम करायचं पण आहे त्याच्यात मी थोडासा समाधानी आहे. धम्मपदाच्या गाथा आपल्याला चांगल्याच एक बेस लाईन आहे ते चिंतन करण्यासाठी. हे पण आपल्याला एक चांगलं सूत्र सापडलेलं आहे काम करण्याचं. ह्याच्या निमित्तानं सगळंच येतं त्याच्यामध्ये. थांबूया. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय.